नमस्कार। तर आज होता स्वामी चरित्र पारायणाचा चौथा दिवस। तर आज सकाळी सकाळी अध्याय वाचून घेतला आणि आज रविवार असल्यामुळे ना बरेच कामं उशिराच होणार होती। तर आज सकाळी पोहे बनवण्यासाठी घेतलं आणि माझे पप्पा सुद्धा आज येणार होते, त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर पोहे बनवायला घेतलं। तर त्यासाठी ना कढीपत्ता लागणार होता, जो मी बाजूच्या ताईंच्या झाडावरून घेऊन आली होती। तर एवढा मोठा कढीपत्ता घेऊन आली होती आणि त्याला मस्त काढून घेतला आणि कॅरी बॅगमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवून घेतला। त्यानंतर पप्पा सुद्धा आले आणि पप्पांना आणि आम्हाला सगळ्यांना मी पोहे बनवायला घेतलं। पोहे बनवून घेतलं आणि त्याच्यानंतर पोहेचा आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला। तर आज मी खूप आनंदी होती, कारण पप्पा सुद्धा आलेले होते आणि त्याच्यामुळे आज आम्ही पनीरची भाजी सुद्धा बनवणार होतो। तर रोज रोज आपल्या भाज्या खाऊन सुद्धा आपल्याला कंटाळा येतो, तर आज पनीरची भाजी बनवणार होती स्वयंपाकामध्ये। तर सगळ्यात अगोदर पोहे बनवून घेतलं। पोहे बनवण्यासाठी कांदे, मिरची, टमाटे सगळं कापून घेतलं आणि कापल्यानंतर लगेच पोहे बनवायला घेतलं। पोहे बनवून झाल्यानंतर लगेचच स्वयंपाक करायला लागली आणि स्वयंपाकामध्ये सगळ्यात अगोदर मसाला तयार केला, जो की मी काळ्या मसाल्याची भाजी करते पनीरची। तर काळ्या मसाल्याच्या भाजीसाठी मी कांदा इकडे कापून घेतला होता आणि त्याच्यानंतर त्याला काळा सुद्धा करून घेतला होता आणि खोबरं सुद्धा टाकून घेतलं होतं। तर अशा प्रकारे मसाला तयार केला होता मी पनीरच्या भाजीसाठी। त्यानंतर मसाला चांगला करपून भाजून घेतला आणि त्यानंतर पनीरचे तुकडे मी फ्राय करून घेतले आणि फ्राय केल्यानंतर लगेच त्या भाजी मसाल्यामध्ये टाकून घेतली। मसाल्यामध्ये टाकल्यानंतर भाजी लगेच तयार झाली। भाजी तयार झाल्यानंतर मी भात सुद्धा टाकायला घेतला, कारण पनीरच्या भाजीसोबत गरम गरम भात खूप छान लागतो, त्याच्यामुळे भात बनवायला घेतला आणि भात बनवल्यानंतर लगेच मी भाकरी सुद्धा टाकायला घेतल्या। तर पनीरच्या भाजीसोबत आज भाजी आणि भाकरींचाच प्लॅन होता। त्यासोबतच मी मिरच्या सुद्धा कापून ठेवल्या होत्या, कारण पप्पांना मिरच्या खूप आवडतात त्याच्यामुळे। तर तळलेल्या मिरच्या त्यांना खूप आवडतात। त्यानंतर मग मी आणि मनूने महाराजांना सुद्धा आज पनीरच्या भाजीचा नैवेद्य दिला। आज मनू घरी असल्यामुळे तिच्यासोबत आज मी महाराजांना नैवेद्य दिला आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते। तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आणि तुम्ही व्हिडिओ बघताय पण व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब अजिबात करत नाही, तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका। भेटूया उद्या, बाय बाय।